नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नुकताचा पावसाळा चालू झालेला आहे आणि तसं म्हटलं ना तर मे महिन्यात 4 तारखेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, पण मध्ये मध्ये थांबायचा आणि मध्ये मध्ये पडायचा। आणि तर पावसाचा महिना म्हटला तर जून महिना, आणि जून महिन्यापासून 15 तारखेपासून ना पावसाने संततधारा चालू आहेत आणि या संततधारामुळे नदीला आणि ओढ्यांना खूप पाणी आलेलं आहे। आणि जेव्हा ओढ्याचं पाणी नदीला मिळते ना तेव्हा तुम्हाला माहिती असेल काय होतं, ओळगण लागते, ओळगण। आणि त्या ओळगणसाठीच आज मी इकडे आलेलो आहे। बघा तुम्हाला जिकडे तिकडे ग्रीनरी दिसत असेल, कारण मे महिन्यापासून ना पाऊस चालू झालेला आहे। आणि इकडे ना आपल्या त्या साईडला इकडे ना ओढ्याचं पाणी आहे ना, त्या ओढ्याच्या पाणीमध्ये ना आपण तिकडे आपले मित्र गेलेले आहेत, ते समोर तिकडे आपण त्यांच्या बरोबर आता बघूया मासे मिळतात का आपल्याला। कारण जेव्हा पाणी नदीला मिळतं ना ओढ्याचं, तेव्हा मासे ना त्या ओढ्याच्या पाण्याबरोबर वर चढतात। चला तर बघूया आता मासे मिळतात की नाही, बघूया चला। बघा मित्रांनो, ज्या ओढ्यामधून ना मळ्याचे मासे चढतात ओढ्यामध्ये, या ओढ्यामधून खूप मासे आहेत ना, नदीचे मासे, भरपूर असं पाणी आलेलं आहे ओढ्यामध्ये। आपले मित्र आलेले आहेत मासे पकडायला। आज वळगणीचा मासा चढणार आहे ना 100%। तेच पकडायचे आपल्याला। हो, नक्कीच पकडणार आपण। परवाच्या दिवशी पकडलं तर आपण तसंच पकडणार। अरे वा, फक्त एन्जॉय करायची बात। दारू प्यायचं आणि मासे पहिलं उडी मारताना पण दिसेल आपल्याला। अगं हा शेत आहे ना, या शेतामध्ये ना भरपूर असे मासे येतात आणि या शेतामध्ये ना आम्ही जाळ्या टाकलेल्या आहेत, जाळा, आणि त्या जाळ्याला ना मासे अडकणार आहेत। इकडे तिकडे बघ, तुम्हाला वर ढग दिसतात आणि पाऊस आज खूप आहे असं वाटतं आपल्याला। हा बघा इकडे पाक टाकायला लावलाय जोरात। रे चला, असं माहिती का, पाक ते टाकलंय, बघूया। नाही मासा आहे ना अजून वेळ लागेल चढायला, कारण दुपारपासून पाणी ना जास्त चालू आहे ओढ्याला। येतो का नाही, मासा चढला नाही का अजून? नाही, माणसाला चढल ना, माणसाला तेव्हा मासा चढल। मासे वरती चढतील, मजा येईल तेव्हा। कुठला मासा आहे हा? दांडवण बघ दांडवण दांडवणी असे ना मासे ना लागत जातील। हा पण हा मळ्याचा मासा आहे। हिच्यामध्ये लागला हिच्यामध्ये पिशवी नाही आणली। पिशवी ठेवले बाहेर आणि मळ ठेवलं खिशामध्ये। पुढं आहे खिचा भरणार आहे आता, बघा मळ्याची पिशवी बाहेर ठेवले ना आपण नाल्यामध्ये, तो नाल्याला पडला बोला आता। काका साहेब पण आले, काका साहेब आले, बघून बोललो काका साहेबला वरती घेऊन त्यांनी गेलतो मळच्या मासे। हो काकर साहेब, आले आले आले
छोटी छोटी वाईट यार ना जर मला येतो का ना जेवढं ही खायला वस्तू आहे ना मला तर 1 नंबर लागले फार. मला तर 10-15 भेटले असते ना 1 नंबर झाला असतं. म्हणजे मला यारून लागणार डब्बा भरून दे 100% बनवून. 100%. असं नाही 2 नको 4-5 10-12 काय तुम्ही लागलो पण असं असे लागतं अरे एक गुच्छ 5-5 6 एकच टाइम तो मासा चढल ना तेव्हा लागेल तेव्हा लागेल कोणी पाप पाहिजे थोडं. हा 4-5 लागले नाल्यामध्येच नेमकी लागली नाळ्यामध्येच किती लागले हा मासा चढत चालल्यावर लागलेली जास्ती लागली हं? इकडनं काढून तिकडे त्या नाल्यामध्ये टाक नाल्यामध्ये होतं ना असतेच ती काढून हा एवढे इथे जास्ती लागले बरं. लागेल लागेल ही. अरे आता काढलं होतं वरती जा ना आपण बंगल्याच्या इथे बंगल्याच्या इथे हा मस्त येते आता हे आता आहे ना सफेद हे आता आले बघा मले हे आता चढलेत ना एवढेच मस्त पाणी आता सुरुवात झाली ना आता. सुरुवात आता आले मग पाणी कमी होईल शेतात हळू जाऊ वळगण चढत चाललेली आहे. मळ्याचे मासे थोडे थोडे निघत चाललेले आहेत शाला अडकत चाललेले आहेत इकडे 3 आहेत ना 4 हा मासा चढतोच ना लवकर. साईज आहे बरी पण इकडं आणि वातावरण तेच आहे. आणि आता आणाच लागेल. पाणी येतं थोडं आणि खालून खालून येतं पाणी पाणी कसं वरून आलं पण मग तेच काढलं याला कुठं वर वर राहिलं बघ त्याच्यावर. पाय आहे ना तिथे बसव. मछली देख मछली देख. तर मित्रांनो एक एक करून आपल्याला एवढी आपली आधी थोडी थैली झालेली आहे. हे सगळे मळ्याचे मासे आहेत कारण मळ्याचे चढतात. अजून मोठा मासा काय चढलेला नाही आहे. आणि आता ना
संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत. कारण मी लेट आलो होतो आणि माझा मित्र आहे ना, तो लवकर आला होता. त्याच्यामुळे जास्त करून रात्रीचे ना जास्त मासे चढतील असा अंदाज आहे म्हणा. बघूया आता. तर पण आता काळोख पडत चाललेलं आहे थोडं थोडं. बघूया ओढ्यामध्ये किती मासे येतात आणि शेतामध्ये आपण जाळ टाकलं ना, या जाळ्याला किती मासे लागतात.